पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 136व्या मन की बात कार्यक्रमाचं येवल्यात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक श्रवण केलंय। यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नाशिक जिल्ह्यातील धरणे तसेच विणकर बांधवांचा उल्लेख केला। तसेच एक पेड माँ के नाम उपक्रमातून वृक्षारोपणाचं आवाहन केलं। या आवाहनाला प्रतिसाद देत येवला भाजपकडून यापूर्वीच वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात आली असून आगामी काळात हा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प करण्यात आला। या प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडिया, नानासाहेब लहरे, संजय कुक्कर, बापू गाडेकर, दिनेश परदेशी, धीरज परदेशी, सुनील बाबर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। 136 मन की बात मध्ये आज 26 जुलै 2026 भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा 136वा मन की बात कार्यक्रम मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न झाला। आम्ही सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची पूर्ण माहिती घेतली। त्यामध्ये मोदीजींनी बऱ्याच मुद्द्यांना हात घातला, जसे की हातमाग क्षेत्रातील विणकरांबद्दलही ते बोलले, पोचमपल्ली साडीबद्दलही त्यांनी माहिती दिली, विणकरांसाठीच्या ज्या त्याबद्दलही ते बोलले। तसेच एक पेड माँ के नाम या उपक्रमाबद्दलही त्यांनी सांगितलं। तर यावेळेतही आपणही तो उपक्रम भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून राबवणार आहोत। तसेच भारतातील युवा शक्तीबद्दलही त्यांनी चांगले उद्गार या ठिकाणी काढले, माहिती दिली। असा आजचा हा मन की बात कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। आज मन की बात 136वा भाग माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक पेड माँ के नाम पर्यावरण हे करण्यासाठी हे भाग पाडले। सर्व भारतवासियांना त्यांनी शुभेच्छा दिल्या। आज मन की बात कार्यक्रम 136वा भाग भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाला संबोधित केलं आणि अतिशय सविस्तरपणे देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये काय काय चाललेलं आहे त्याची माहिती जनतेसमोर त्यांनी आणलेली आहे। आणि 8 ऑगस्टला आता हातमाग दिन आहे आणि हातमाग दिनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व विणकर बांधवांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। हातमाग हा येवला शहर व तालुक्याचा आत्मा आहे। काही दिवसापूर्वीच वस्त्रोद्योग मंत्रालय भारत सरकारच्या वतीनं दुसऱ्या देशामध्ये इथले विणकर रमेश सिंग परदेशी यांना भारत सरकारने पाठवण्यात आलं आणि खरोखर येवल्यातील विणकरांचा गौरव केलेला आहे। आणि युवा मोर्चाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला होता। त्या माध्यमातून अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात येत आहे आणि भविष्यात पण आम्ही घेणार आहोत। साफसफाई अभियान आम्ही राबवण्यात आलेलं आहे, भविष्यात पण साफसफाई अभियान राबवण्यात आलं आहे। आणि आयुर्वेदिक जे झाडं आहेत ते झाडं आम्ही युवा मोर्चाच्या माध्यमातून राबवणार आहोत। आजचा हा जो कार्यक्रम आहे मन की बात आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते धीरज परदेशी यांच्या निवासस्थानी आज पार पाडले। नमस्कार पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य। आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल। तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट। न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य, आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमा रोड, येवला। मोबाईल नंबर शुभम खोडके 97 65 60 19 85। आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही, येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स। तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण। तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते। त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे। विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा। वर्मा लॉन्स
ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.